नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आज आपण आपल्या टॉपिकचा वेगळा जो विषय आहे ना, तो इथे बघणार आहोत. कारण की हा विषय सुद्धा तुमच्यासाठी इथे खूप महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनलवर नवीन असेल तुम्हाला आता सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आज आपण शेअर मार्केटमधील टॉप 5 जे शेअर्स आहे ना, हे कोणते वाढलेले आहे आणि टॉप 5 जे 5 शेअर आहे, हे कोणते खाली पडलेले आहेत, ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा मित्रांनो, आज भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळालेली आहे. निफ्टी तब्बल 50 यांनी पडलेला आहे आणि 112 अंकांनी घसरून 24,471.70 वर बंद झालेला आहे. तर सेन्सेक्स 388 अंकांनी घसरून 78,154.25 वर बंद झालेला आहे. आजच्या बाजारात काही शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाली, तर काही शेअर्समध्ये मोठी विक्री सुद्धा इथे पाहायला भेटलेली आहे. चला तर मग पाहूया आजचे टॉप 5 गेनर्स आणि टॉप 5 लॉसर्स कोणते आहेत. तर सर्वप्रथम पाहूया टॉप 5 जे वाढलेले शेअर आहेत ते कोणते आहे. तर नंबर 5 वर आहे इन्फोसिस. आज इन्फोसिसच्या शेअरमध्ये 0.65% वाढ झालेली आहे. IT क्षेत्रातील या मोठ्या कंपनीच्या शेअरमध्ये आज बाजारातील एकूण कमजोरीच्या तुलनेत सकारात्मक हालचाल इथे पाहायला भेटली आहे. त्यानंतर चौथा शेअर म्हणजे टायटन आहे. टायटनच्या शेअरमध्ये आज 0.75% वाढ झाली. बाजार लाल रंगात असतानाही टायटनमध्ये खरेदीचा कल दिसून आला. त्यानंतर तिसरी कंपनी म्हणजे TCS आहे. TCSच्या शेअरमध्ये आज 0.82% वाढ झालेली आहे. IT क्षेत्रातील TCS देखील आजच्या टॉप्स गेनर्समध्ये राहिलेला आहे. त्यानंतर दुसरी म्हणजे इटर्नल. इटर्नलच्या शेअरमध्ये आज 2.50% वाढ झालेली आहे. कमजोर बाजारातही या शेअरमध्ये चांगली तेजी पाहायला भेटलेली आहे. आणि नंबर 1 वर आहे डॉक्टर रेड्डी लॅबोरेटरीज. आजचे निफ्टी 50 मधील सर्वात मोठ्या वाढलेल्या शेअर्समध्ये डॉक्टर रेड्डी लॅबोरेटरीज आघाडीवर राहिलेला आहे. आणि या शेअरमध्ये तब्बल 3.99% वाढ झाली आहे. म्हणजेच आज बाजारात मोठी घसरण असतानाही फार्मा क्षेत्रातील डॉक्टर रेड्डीने चांगली कामगिरी या ठिकाणी केली आहे. आता पाहूया आज टॉप 5 घसरलेले शेअर कोणते आहे. तर नंबर 5 वर आहे अपोलो हॉस्पिटल. अपोलो हॉस्पिटलच्या शेअरमध्ये आज तब्बल 1.81% ते घसरलेलं आहे. त्यानंतर चौथा शेअर म्हणजे अल्ट्राटेक सिमेंट. अल्ट्राटेक सिमेंटमध्ये आज 2.14% ते घसरण झालेली आहे. सिमेंट सेक्टरवर आज दबाव पाहायला मिळालेला आहे. नंबर 3 वर आहे नेस्टले इंडिया. नेस्टले इंडियाचा शेअर आज 2.32% ते घसरलेला आहे. आणि नंबर 2 वर आहे मॅक्स हेल्थकेअर. मॅक्स हेल्थकेअरच्या शेअरमध्ये आज तब्बल इथे 2.71% घसरण या ठिकाणी झालेली आहे. आणि नंबर 1 वर आहे टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट. आज निफ्टी 50 मध्ये सर्वाधिक घसरणाऱ्या शेअरमध्ये टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट आघाडीवर राहिलेला आहे. आणि या शेअरमध्ये आज 2.77% घसरण या ठिकाणी पाहायला भेटली. पण बाजार का घसरला? आज भारतीय बाजारावर अनेक कारणांचा दबाव होता. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती आणि जागतिक पातळीवर जिओपॉलिटिकल टेन्शन यामुळे इन्व्हेस्टर सेंटिमेंटमध्ये दबाव आला. त्याचबरोबर FMCG, सिमेंट आणि काही मेटल स्टॉकमध्ये इथे विक्री झालेली आहे. याउलट फार्मा आणि IT स्टॉकमध्ये तुलनेने चांगली खरेदी पाहायला मिळाली. शेवटी एक महत्त्वाची गोष्ट, आज बाजार घसरला म्हणून एखादा शेअर स्वस्त झाला आहे किंवा वाढला म्हणून तो लगेच खरेदी करावा असा अर्थ होत नाही. ही माहिती फक्त आजच्या बाजारातील हालचाली समजून घेण्यासाठी होता. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी स्वतःचे संशोधन करा आणि गरज असल्यास ACBI नोंदणीकृत आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. आजचे टॉप 5 गेनर्स आणि टॉप लॉसर्स तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा. अशाच रोजच्या शेअर मार्केट न्यूज आणि स्टॉक अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.